हॅलो एव्हरीवन, श्रावणीज कुकिंग वर्ल्डमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण पालकपासून छान असा एक पदार्थ बनवणार आहोत। पालकची भाजी बऱ्याचदा असं असते की लहान मुलं खात नाहीत, म्हणजे सुकी भाजी असेल किंवा पातळ असेल तर आपण त्याच्यापासून वेगवेगळे पदार्थ बनवून खाऊ शकतो। तसाच एक पदार्थ आज आपण इथे बनवणार आहोत। तर इथे मी पालकची जी पानं आहेत सेपरेट करून घेतलेले आहेत, ते आपल्याला छान आणि धुवून घ्यायचे आहेत आणि त्याला या पद्धतीने बारीक चिरून घ्यायचे आहे। तिथे आपली पालक चिरून झालेली आहे। आता आपण मसाला बनवणार आहोत। मसाल्यासाठी इथे आपल्याला लागणार आहे थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे चवीनुसार। त्यानुसार आपल्याला इथे लसणच्या थोड्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि अद्रक घेतलेला आहे आणि मिरच्या। आता आपल्याला हे मिक्सरमध्ये छान बारीक वाटून घ्यायचं आहे। त्याचबरोबर इथे आपल्याला 1 चमचा जिरे आणि अर्धा चमच मीठ टाकायचं आहे, जेणेकरून आपला मसाला जो आहे बारीक होईल मीठ टाकल्यामुळे। तर आता इथे आपण एका मोठ्या बाउलमध्ये 1 वाटी ज्वारीचे पीठ, त्यानंतर आपल्याला इथे 1 वाटी लागणार आहे गव्हाचं पीठ। तर इथे मी साधारण 2 वाटी पीठ घेतलेलं आहे ज्वारीचे आणि गव्हाचे। तर आपण जो मसाला बारीक केलेला होता तो आपल्याला आता याच्यामध्ये मिक्स करायचा आहे। त्यानंतर आपल्याला आता वरून चवीनुसार याच्यामध्ये परत 1 चमचा मीठ घालून घ्यायचं आहे, 1 चमचा हळद, आणि आता आपण मिरच्या तर ऑलरेडी घातलेल्याच आहेत। त्यानंतर अर्धा चम्मच इथे आपला रेड चिली आणि वरून अजून 1 चमचा आपल्याला जिरे ॲड करायचे। इथे मी बारीक केलेली जी पालक होती ती या पिठामध्ये मिक्स करायची आहे आणि छान असं त्या पिठामध्ये आपल्याला ह्याच्यामध्ये मळून घ्यायचं आहे। तर याच्यापासून आज आपण पालकच्या ज्या आहेत वड्या बनवणार आहोत। तर आपण वेगवेगळ्या जसे की कोथिंबीरीच्या वड्या बनवतो, आळूच्या वड्या बनवतो, तशाच पद्धतीने आपण पालकच्याही खूप छान क्रिस्पी अशा वड्या बनवू शकतो। आता इथे आपल्याला पीठ मळताना थोडंसं घट्टसर मळायचं आहे, खूप पातळ नाही आहे। आणि पालकमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं, त्याच्यामुळे आपल्याला पहिल्यांदा पालक मिक्स करून घ्यायचे आहे पूर्ण पिठामध्ये। डायरेक्ट पाणी नाही ओतायचं, नाही तर काय होईल पीठ पातळ होईल। तर ते मी पूर्ण पीठ जे आहे पालकमध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आणि मिक्सरचे जे भांडं आहे ज्याच्यामध्ये आपण मसाला बारीक केला होता, मी त्याच्यामध्येच थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे, साधारण 1 ग्लास। तर आपल्याला तेच पाणी हळूहळू करून मिक्स करायचं आहे, एकदम नका घालू, नाहीतर पीठ पूर्ण पातळ होऊन जाईल आणि मग तुम्हाला वरून पीठ घालावं लागेल। बघू शकता इथे आपलं जे आहे पीठ खूप छान पद्धतीने रेडी झालेलं आहे, एकदम मळून आणि घट्टसर आहे। त्यानंतर आपल्याला इथे छान अशा ह्याचे मुटके टाईप करून घ्यायचे आहे। तुम्ही जास्त लांब करू शकता, छोटे करू शकता। इथे मी एकदम छोट्या साईजचे केलेले आहेत, जेणेकरून ते पटकन उकडले जातील। तर इथे आपले पूर्ण पालकचे मुटके आहेत, ते वड्या ज्या आहेत ते बनवून इथे रेडी झालेले आहे। त्याचबरोबर मी साईडला 1 कढई, त्याच्यामध्ये पाणी साधारण 1 ते 1.5 ग्लास आणि वरती 1 चाळण ठेवलेली आहे। आता तुम्ही हे तुम्ही कुकरला पण लावू शकता, पण कुकरला काय होतं डब्यामध्ये प्रॉपर उकडल्या जात नाहीत त्या, कारण काय होतं त्याचे एक बाजू चिटकल्यामुळे कच्चे राहण्याचे चान्सेस जास्त राहतात। पण आपण जेव्हा चाळणीमध्ये उकडतो तर तेव्हा ते प्रॉपर उकडल्या जातात, कुठेही कच्च्या राहत नाहीत आणि आपण त्याला अधूनमधून चेक पण करू शकतो की त्या उकडलेल्या आहेत की नाही। तर बघू शकता ह्याची एक बाजू जी आहे प्रॉपर उकडलेली आहे। तर आपण त्याला चमच्यानं थोडं हलवून घेऊयात, खालचं अंग वरच्या साईडला करू शकतो। तर आपण अजून ह्याला 5 ते 10 मिनटं ठेवायचं आहे। आणि वड्या उकडल्या की नाही हे कसं समजणार, तर त्यासाठी तुम्ही इथे वड्यांना चेक करू शकता। वड्यांना अशा चिरा गेल्यासारखं तुम्हाला दिसेल, तेव्हा समजून जायचं की आपल्या वड्या ज्या आहेत प्रॉपर उकडलेल्या आहेत। आणि आपण आता त्यांना खाली काढून घ्यायचं आहे आणि थंड व्हायला ठेवायचं आहे। थंड झाल्यानंतरच त्याला कट करून घ्यायचं आहे। बघू शकता इथे सगळ्या वड्या ज्या आहेत आपल्या थंड झालेल्या आहेत, कारण थंड झाल्यानंतर जेव्हा तुम्ही कट करता तेव्हा तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये त्यांना कट करता येतं आणि त्या अजिबात चिटकत नाहीत मग सुरीला। जर तुम्ही त्या गरम असताना जर कट केल्या तर त्या सुरीला चिटकतात, मग अशा वेळेस तुम्ही त्याला तेल लावून पण कट करू शकता। बघू शकता इथे खूप छान अशा आपल्या वड्या कट करून झालेल्या आहेत आणि इथे मी त्याला जास्त बारीक म्हणजे पातळ कट नाही केलेले आहे, जाडसर ठेवलेले आहेत, कारण जेव्हा आपण याला डीप फ्राय करू तेव्हा त्याला आपल्याला जास्त वेळ तेलात फ्राय करता येईल, म्हणजे त्या करपणार नाहीत आणि छान खुसखुशीत होतील।
आपलं तेलही गरम झालेलं आहे, तर आपण याच्यामध्ये आता वड्या सोडून घेऊयात आणि छान असं त्याला कुसकुशीत होईपर्यंत फ्राय करून घेऊयात. काय होतं, बऱ्याचदा वड्या जर तुम्ही पातळ कापल्या कुरकुरीत होण्यासाठी तर त्या पटकन म्हणजे लालसर होऊन जातात आणि करपायचे चान्सेस राहतात. त्यामुळे थोड्या त्या जाडसर जरी ठेवल्या तरी चालते. बघू शकता इथे आपल्या छान अशा वड्या रेडी होत आहेत. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या सगळे व्हिडिओचे जे नोटिफिकेशन आहेत ते तुमच्यापर्यंत येतील. बघू शकता इथे आपल्या वड्या खूप छान अशा रेडी झालेल्या आहेत आणि अशा क्रिस्पी वड्या मुलांनाही खूप आवडतात, छोटी मुलंही तेवढ्याच आवडीने खातात. अशा वेगवेगळ्या भाज्यांच्या पासून आपण अशा वड्या तयार करू शकतो. बघू शकता खूप छान आणि ब्राऊन असा कलर त्याला आलेला आहे. थँक्यू गाईज, टेक केअर.